पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, सर्व पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य कमनगौंडा रवी पाटील, डॉक्टर आबासाहेब पवार, अभिजित पाटील, धैर्यशील पाटील, जयराज पाटील, संध्याताई पाटील, देविकाताई राजे घोरपडे, मंदाताई माळी, कांताताई वाटेगावकर, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषदेचे आपले मनोज कुमार बेताळ, शिवाजी वाटेगावकर महाराज, तालुक्यातील सर्व सरपंच, शेतकरी, या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच पंचायत समितीचे अधिकारी, आपल्या राजाराम बापू पाटील यांच्या जयंती आणि कृषी पंधरवडा अंतर्गत शेतकरी सन्मान व एकरी 150 टन ऊस उत्पादन कार्यशाळेसाठी आज ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले ते सर्व विनोद तोडकर, अशोकराव खोत, प्रतीक पवार, पंजाबराव पवार, शोभाताई पाखले, अमृत कलश महिला शेतकरी कृषी स्वयंसहायता बचत गट बोरगाव आणि गातारवाडीचा अमृतधारा महिला उत्पादक गटच्या सर्व सदस्य आणि बंधू भगिनी, आज आपल्या सर्वांना या ठिकाणी स्वर्गीय राजाराम बापूंच्या जयंतीच्या निमित्तानं आज पंचायत समितीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या तालुक्यामध्ये शेती हा विषय घेऊन अनेक कुटुंब प्रचंड कष्ट करणारी, मेहनत करणारी हळूहळू पुढे आलेली आहे. अशोकराव खोत हे त्यातले एक उदाहरण आहे. थोडे नाविन्यपूर्ण प्रयोग केले की उत्पादनता किती वाढते त्या अशोकरावांनी मागच्या 4 वर्षात 5 वर्षात 2-3 वेळा दाखवून दिलेल्या. अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम करून ऊसाला वाढीला काय करायला लागतं, कसं वातावरण निर्माण करायचं, अगदी वरून फवारणी केली पाण्याची आणि हवेचं तापमान मर्यादित ठेवलं तर किती वाढ होऊ शकते याची अनेक प्रात्यक्षिक आपण आपल्या तालुक्यात अशोकरावांनी आणि अन्य लोकांनी केली. आज थोड्या वेळाने आपल्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आमचे सुरवसे साहेब हे तुम्हाला वाळवे तालुक्यात जी एआयने प्रगती करणारी 400-450 शेतकरी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण ती जरा शांत चित्ताने ऐकावी. तुम्हाला एआयने प्रगती किती होऊ शकते याची दाखले तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनात प्राप्त होतील. आणि सुदैवाने सर्वच पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य जवळपास उपस्थित आहेत. त्यांच्या भागामध्ये आपण आता जवळपास वाळवे तालुक्यात किती स्टेशन, वेदर स्टेशनचं 15 वेदर स्टेशन्स उभे केलेले आहेत. साधारणपणाने एक वेदर स्टेशन 2 किलोमीटर असं समजतो, पण त्या गावासाठी ते सफिशियंट होतं. जसे शेतकरी वाढतील तसे वेदर स्टेशन राजाराम बापू कारखाना वाढवत जाईल. पण असं सिद्ध झालेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन 50 टन होतं ते 70-80 टनावर गेले. ज्या शेतकऱ्यांचं 80-70-80 टन होतं ते 110 टनावर गेलेले आहेत. जमिनीमधली कार्बनचं, नत्रचं प्रमाण हे प्रचंड 2-3 वर्षात सलग वाढलेलं आहे. आणि पाण्याची बचत बऱ्यापैकी आहे, पण खताची देखील बचत होऊ शकते असा अंदाज आहे. आपण आपल्या साध्या ऊसाची आणि एआयवर चालू असणाऱ्या ऊसाची वाढ जर शेजारी बघितली तर ती तुम्हाला माहिती देतील.
पेऱ्यामधलं अंतर दुसऱ्या साध्या ऊसाचं समजा एक 7 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर असेल, यांच्या ऊसाचं 15 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर 17 सेंटीमीटर उंची या छताला लागेल एवढी उंच ऊस होऊ शकतात. मग ते इव्हेंच्युअली पडतात. पण सांगण्याचा मतितार्थ हा की शेतीला पाहिजे ते सगळे व्यवस्था वेळेत जर झाली तर ऊस वाढायचा थांबत नाही आणि वाढलेल्या ऊसाचं उत्पादन हे आपल्याला आता घ्यावंच लागेल. आणि हे आपल्या अर्थशास्त्राला शेतकऱ्याच्या दुरुस्त करायचं असेल तर आपलं उत्पादन 100 टनाच्या वर पाळवे तालुक्यातला प्रत्येक शेतकरी कसा जाईल हे बघण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी सभापती आमचे माननीय उदय पाटील यांनी आणि पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला. आपल्या कार्यक्रमाला 10 वाजता आयोजित करण्यात आलेलं होतं आणि 11 वाजता आणखीन एक दुसरा कार्यक्रम चालू झालेला आहे. त्यामुळं मी थोडंसं आधी भाषण करून गेलो. पण इथं रवी तमनगंडा आलेले आहेत, त्यांच्या पत्नी सभापती आहेत. पण रवी पण अतिशय कर्तबगार असे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि त्यांनी स्वतः अनेक योजनांचा वापर आणि अवलंब करून केंद्र सरकारकडून मदती आणून द्राक्षावर प्रोसेसिंग करणारं एक क्लस्टर मोठं उभं केलेलं आहे. आणि त्यांच्याकडून आदर्श जर घेतला तर आपण आपल्यातल्याही तरुणांनी तो पुढाकार घेतला पाहिजे. एवढं चांगलं काम रवी तमनगोंडांनी केलेलं आहे. आपण सगळ्यांनी त्यांना वेळ तुमच्या कार्यक्रमात मिळाला तर त्यांचंही मार्गदर्शन ठेवा. त्यामुळं मला खात्री आहे की तुम्हाला देखील चांगल्या पद्धतीनं अधिक माहिती मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण अभिजित पाटील, तुम्ही सगळे मला परवानगी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जयराज पाटलांची परवानगी मी घेतो जाण्याच्या आधी. पण थोडंसं 11 वाजता तो कार्यक्रम आहे आणि त्यांना 12:30 वाजता जेवायला सोडायचं असा काहीतरी कार्यक्रम त्यांचा आहे. म्हणून पोस्टच सारखा फोन करतोय की या 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 म्हणून मी सभापतींना सांगितलं होतं की थोडा वेळ येऊन जाईल. तुम्ही मला इथे येऊन या सर्वांचाच मान्यवरांचा सत्कार करण्याची संधी दिली याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि पुढे जाण्यासाठी सगळ्यांची रजा घेतो.